पेतनी ही एक थरारक बंगाल हॉरर सिरीज आहे, जी एका पेतनीच्या भयानक कहाणीवर आधारित आहे. ही पेतनी जिच्या आयुष्यात काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या, न्याय न मिळाल्यामुळे परत येते आणि बदला घेते. कथा राका नावाच्या मुलीभोवती फिरते, जी स्वतःला अचानक अलौकिक घटना आणि 15 वर्षापूर्वीच्या रहस्यमय गायब होणाऱ्या प्रकरणाशी गुंतलेला पाहते. भीतीदायक दृश्य, भयानक वर्णन आणि लपलेले रहस्य उलगडताना जिवंत आणि आत्मा यातील सीमा धूसर होते. थरार, रहस्य आणि रोमांचाने भरलेली पेटणी प्रत्येक हॉरर चाहत्यासाठी नक्कीच पाहण्यासारखी आहे. सिरीजचा पहिला एपिसोड सुरू होतो तो 4 मित्रांना दाखवून. निलेश, राका, शोभन आणि जुही हे दोन्ही कपल होते. हे लोक रायपूरला फिरायला आले होते आणि एका रात्री डिनर आणि दारू प्यायला नंतर लाँग ड्राईव्हवर निघाले. त्यांच्या शर्त लागली होती की कोण जास्त स्टेबल कार चालवेल. इथे निलेश ड्राईव्ह करत होता. तो म्हणत होता की त्याला अजिबात दारू चढलेली नाही आणि तो 40च्या स्पीडवर कार सहज चालवू शकतो. या शर्तीवर सर्वांमध्ये मजाक सुरू होता. सुरुवातीला राका आणि जुही या दोघी त्याला विरोध करत होत्या, पण नंतर त्या दोघीही या वेडसरपणात सामील झाल्या. सगळं ठीक चाललं होतं. ते हसत खेळत पुढे जात होते, पण अचानक ते एका सुनसान रस्त्याने जंगलाजवळ पोहोचतात. इथे राकाला एक मुलगी रस्त्यावर फिरताना दिसते. एवढ्या रात्री जंगलाच्या रस्त्यावर एकटी मुलगी फिरते हे तिला पाहून विचित्र वाटतं. ती ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगते, पण ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. काही अंतर सुमारे 3 किलोमीटर गेल्यानंतर राकाला पुन्हा तीच मुलगी दिसते. हे आणखीनच विचित्र होतं, कारण पायी चालत ती एवढ्या कमी वेळात कारच्या पुढे कशी पोहोचली. राका पुन्हा मित्रांना सांगते, पण अजूनही बाकीच्यांना ती दिसत नाही. अचानक कारची स्पीड स्वतःहून वाढायला लागते. निलेशला मिररमधून कारच्या बॅक सीटवर तीच मुलगी दिसते. तो घाबरतो आणि ती मुलगी थेट कारच्या पुढ्यात येऊन त्यांना हंड करते. कार अनियंत्रित होते आणि शेवटी अपघात होतो. दुसऱ्या दिवशी पोलिसांना या जंगलातल्या अपघाताची माहिती मिळते आणि ते तिथे येतात. पोलीस इन्चार्ज गोपाल त्यांच्याशी बोलतो. ते सांगतात की डिनरनंतर ते ड्रायव्हर आले आणि साबनगोला जंगलात अपघात झाला. तिघेही आपली माहिती देतात, पण त्यांना जाणवतं की ते तर 4 जण होते आणि आता राका गायब आहे. हे ऐकून गोपालही गंभीर होतो. तो तिघांना हॉस्पिटलला पाठवतो आणि स्वतः तपास सुरू करतो. SDPOला भेटतो. ते सांगतात की केस लवकरात लवकर सोडवायला हवी, कारण लवकरच अधिकारी येणार आहेत आणि ही बातमी लीक होऊ नये. पण तरीही राका गायब झाल्याची बातमी पसरते. गोपाल शोध मोहीम सुरू करतो. सुरुवातीला ते होमिसाईडच्या अँगलने तपास करतात. त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळते. त्याची बायको आणि लग्नाच्या वयाची मुलगी सुमन आहे. बायको त्याला वारंवार सांगत असते की मुलीच्या लग्नावर लक्ष द्या, पण तो कामातच व्यस्त असतो. पोलीस अधिकारी रिसॉर्टमध्ये जातात. तिथे खात्री होती की हे 4 मित्र आले होते. मग ते हॉस्पिटलमध्ये जाऊन तिघांची चौकशी करतात. त्यांच्या स्टेटमेंटमधून कळतं की रस्त्यावर एक मुलगी दिसली होती, ज्यामुळे अपघात झाला. अचानक कारची स्पीड स्वतः वाढली आणि ती मुलगी कारच्या आरपार गेली. सर्वांचा दावा होता की इथे कुठल्यातरी अलौकिक शक्तीचा संबंध आहे, कारण स्पीडोमीटरवर 40 स्पीड दाखवत होती, पण प्रत्यक्षात कारची गती खूप जास्त होती. तपासात आणखी एक गोष्ट पुढे येते. अपघाताच्या आधी राका आणि निलेश यांच्यात भांडण झालं होतं, कारण निलेशने दारू प्यायल्यानंतर आपल्या एक्स वाईफला मेसेज केला होता. राकाला हे खूप खटकतं, कारण यामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होणार होता. गोपाल हे लक्षात ठेवतो आणि आता तपासाला एक नवा अँगल मिळतो. पण मुख्य उद्देश राकाला शोधणं हाच होता. तो जंगलात शोध मोहीम करतो, पण फक्त राकाची लाल सँडल मिळते. त्यामुळे शंका निर्माण होते की कदाचित तिघांनी मिळून तिला मारलं असेल आणि तिचं शरीर कुठेतरी लपवलं असेल. पण पोलिसांना असे कोणतेही ठसे दिसले नाहीत, ज्यावरून हे सिद्ध होईल की कुठल्या तरी मृतदेहाला ओढून इथं आणलं गेलं आहे. संध्याकाळी गोपाल आपल्या घरी पोहोचतात. तिथे मुलीच्या लग्नाबद्दल त्याचा बायकोशी वाद होतो. गोपाल यावर खूप रागवतात, कारण त्यांना फक्त सध्या कामावर म्हणजेच राकाला शोधण्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. आधीच 5 दिवस उलटले होते, पण राकाचा काही पत्ता लागलेला नव्हता. त्याच रात्री राकाचे आई वडील त्यांना भेटायला येतात. ते दोघं अतिशय दुःखी आणि अस्वस्थ होते. ते आपल्या मुलीला शोधण्याची विनंती करतात आणि गोपाल वचन देतात की ते कसंही करून राकाला शोधून काढतीलच. यानंतर दृश्य जंगलाकडे वळतं. एका खोल गड्ड्यातून राका बाहेर येताना दिसते, पण तिचे हावभाव आणि स्वभाव पूर्णपणे बदललेले असतात आणि इथेच पहिला एपिसोड संपतो. दुसरा एपिसोड सुरू होतो जंगलातील दृश्याने, जिथे मीडिया आणि पोलिसांची गर्दी जमलेली असते, कारण राका सापडल्याची बातमी पसरलेली असते. गोपाल आपल्या टीमसोबत तिथे येतात आणि आपल्याला समजतं की राका तब्बल 5 दिवसानंतर सापडली आहे. ऑफिसर गोपाल तिच्याजवळ जातात. राका पूर्णपणे चिखलाने माखलेली असते. जंगलात एकटीच गुमसुम बसलेली असते. गोपाल विचारतात, तू राका सेन आहेस का? पण ती मान हलवून नकार देते. मग गोपाल तिचा चेहरा तिच्या गव्हर्नमेंट आयडीची मॅच करतात आणि खात्री होते की ती राका सेनच आहे. तेवढ्यात
त्यांना सिनियरचा फोन येतो आणि सांगितलं जातं की राकाला लवकरात लवकर हॉस्पिटलला पाठवावं आणि पुढची माहिती तिथूनच घ्यावी. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ती राका होती. मग तिने स्वतःला राका का मानलं नाही? गोपाल त्या खड्ड्याकडे जातात जिथून राका बाहेर आली होती. आत डोकावल्यावर त्यांना एक लांब गुहा दिसते. ते थोडं आतपर्यंत जातात आणि त्यांच्या मागे एक रहस्यमय मुलगी उभी असल्याचं दिसतं आणि इथेच हे दृश्य कट होतं. यानंतर राकाला हॉस्पिटलमध्ये दाखवलं जातं. तिच्यासोबत गोपाल आणि तिचे आई वडील असतात, पण ती एकदम शांत आणि गप्प बसलेली असते. सगळेजण विचारतात, राका काय झालं होतं? पण ती काहीही प्रतिसाद देत नाही. गोपाल वारंवार विचारत राहतात आणि अचानक राका जोरात ओरडते, मी राका नाही. डॉक्टर सांगतात की कदाचित राकाच्या डोक्याला इजा झालेली आहे, जी पडल्यामुळे झाली असावी आणि ते मानसिकदृष्ट्या खूपच अस्वस्थ दिसते. त्यामुळे आता चौकशी करणं योग्य नाही. तिला आराम द्यायला हवा. सगळे बाहेर पडतात, पण राकाला कुठेतरी वेगळीच धून ऐकू येते. ती बेडखाली बघते, जिथे तिला तीच रहस्यमय मुलगी दिसते. हे पाहून ती हसायला लागते. त्या रात्री निलेशला राकाच्या सापडल्याची बातमी कळते. गोपाल त्याला फोन करून सांगतो की दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला यावं. दरम्यान राकाचे वडीलही गोपालला फोन करून सांगतात की राकाच्या मित्रांवर म्हणजे निलेश आणि इतरांवर केस दाखल करावी, कारण त्यांच्यामुळेच त्याच्या मुलीची अवस्था अशी झाली आहे. गोपाल त्यांना समजावतात, सध्या तसं काही करू नका. आधी राकाला बरी होऊ द्या, मग सत्य समोर येईलच. पुरावा नसताना केस करणं योग्य नाही. हॉस्पिटलमध्ये राका झोपलेली असते, पण अचानक कोणाच्या तरी आवाजाने ती जागी होते. आता ती पूर्ण शुद्धीत असते. तिला पुन्हा तीच मुलगी दिसते आणि ती घाबरून जोरात ओरडायला लागते. नर्स आत येते तेव्हा ती मुलगी गायब होते आणि राका पुन्हा पूर्वीसारखी म्हणजे जणू पोझिशनमध्ये गेलेली असते. दुसऱ्या दिवशी निलेश आणि गोपाल हॉस्पिटलला येतात. ते कॉरिडॉरमध्ये राकाबद्दल बोलत असतात की त्या जंगलामधून परत आल्यानंतर ती खूप बदलली आहे, जे सपानकुला अपघात आणि त्या रहस्यमय मुलीशी जोडलेलं असावं. गोपाल आणि निलेश राकाशी बोलायला जातात, जी अजूनही गप्प बसलेली असते. पण अचानक ती रागाने निलेशला पकडते आणि म्हणते, मी राका नाही आणि निलेश तू इकडून निघून जा. मग ती गोपाललाही जोरात दूर फेकते. दोघे खूप घाबरतात आणि बाहेर येऊन याबद्दल चर्चा करतात. गोपाल विचारतो, राका अपघाताच्या ठिकाणाहून एवढ्या दूर कशी काही पोहोचली असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ती एका दलदलीच्या खड्ड्यात 10 ते 12 फूट खाली कशी पडली होती? आणि त्याहूनही मोठं म्हणजे ती तब्बल 5 दिवस काही न खाता न पिता कशी जिवंत राहिली? प्रश्न असा देखील होता की ती 5 दिवस बेशुद्ध होती का? किंवा तिला कुणीतरी मुद्दाम तिथे नेऊन टाकलं होतं का? आणि तिला मरायला सोडून दिलं होतं का? पण विचित्र गोष्ट अशी की जंगलामध्ये कोणाला उडून नेल्याचे ठसे किंवा सबळ पुरावे पोलिसांना अजिबात मिळाले नव्हते. निलेश म्हणतो, असं कोण करेल? त्यावर उत्तर येतं, तिथे त्या रात्री फक्त 3च लोक होते, तू आणि तुझे 2 मित्र. यावर निलेश सांगतो, मी कधीही असं करू शकत नाही आणि आम्हाला तर पोलिसांनीच रेस्क्यू केलं होतं. पण संशय असा घेतला जातो की कदाचित त्यांनी आधी राकासोबत काहीतरी केलं असेल आणि नंतर मुद्दाम अपघाताचं नाटक करून पोलिसांना फोन केला असेल, जेणेकरून सर्वांना असं वाटेल की त्यांचा खरंच अपघात झाला होता. त्याबरोबरच निलेश आणि राकाचं भांडणही झालं होतं, कारण राकाला निलेशच्या एका अफेअरबद्दल कळालं होतं. पण निलेश म्हणतो, मी राकाला मारण्याचा विचार करीन तरी का? मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि जर खरंच मला असं काही करायचं असतं तर आज मी इथे तुमच्यासमोर कसा आलो असतो? मी इकडून पडून गेलो असतो. ऑफिसर गोपाल म्हणतात, कदाचित राका खड्ड्यात पडल्यामुळे तिच्या डोक्याला इजा झाली असेल आणि तिच्या मेंदूत काहीतरी फरक पडला असेल. पण समस्या अशी होती की सिटी स्कॅनमध्ये काहीही दिसत नाहीये. त्यामुळे आपल्याला तिच्या बरी होण्याची वाट पाहावी लागेल आणि जर निलेशने खरं सांगितलं नसेल तर पोलीस नक्कीच सत्य शोधून काढतील. यानंतर ते दोघं निघून जातात आणि पुन्हा आपल्याला तो म्हातारा माणूस दिसतो, जो त्यांची चर्चा ऐकत असतो. आता राकाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. तिचे आई वडील तिला घरी घेऊन जातात. निलेश, शोभन आणि जुही तिला भेटायला येतात. पण राकाचे आई वडील त्यांच्यावर खूप नाराज असतात. ते म्हणतात, अपघातात तुम्हीही होता, पण अशी अवस्था फक्त राकाचीच का झाली? हे ऐकून निलेश आणि त्याचे मित्र फारच खट्टू होतात. तरीही राकाचे आई वडील त्यांचं काहीच ऐकत नाही आणि राकाला घेऊन तिकडून निघून जातात. तो म्हातारा माणूस मात्र राकाला पाहून सतत बेचैन होतो, जणू त्याला काहीतरी रहस्य माहिती असावं. राका घरी येते, पण ती अजूनही पोझिशनमध्ये असते. ती सतत म्हणते, मी राका नाही, हे माझं घर नाही, हे माझे आई वडील नाहीत, मला इकडून जायचं आहे. तिचे आई वडील तिला सांभाळतात. शेवटी ती शुद्धीवर येते आणि रडू लागते. त्या रात्री ती झोपेत असताना त्या अपघाताचं दृश्य पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येतं. अचानक ती पुन्हा स्वतःला त्या खड्ड्यात पाहते. जेव्हा ती भानावर येते, तिला तीच मुलगी दिसते, पण ती मुलगी तिला काहीच नुकसान करत नाही, फक्त एकटक बघत राहते. मग ती पुढे जाते आणि राका तिच्या मागे मागे चालत जाते. जंगल ओलांडून ती एका जुन्या पडक्या घरात पोहोचते. तिथे ती मुलगी असते आणि तिच्या मागे एक माणूस येऊन उभा राहतो. त्याचा चेहरा मात्र आपल्याला आणि राकाला दिसत नाही.
आणि अचानक तो माणूस त्या मुलीचा फार क्रूरपणे खून करतो. हे पाहून राका घाबरते आणि त्या मुलीचं नाव ओरडते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी तिला ओळखीची नसतानाही ती तिचं नाव ओरडत होती, जयता. आणि इथेच दुसरा एपिसोड संपतो. तिसऱ्या एपिसोडची सुरुवात होते. आता राका थोडी शुद्धीत दिसते. ती निलेशला भेटायला जाते आणि त्याला सांगते, माझ्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी पॅरानॉर्मल आहे. जणू कुणीतरी माझ्या आत शिरलंय आणि मला आतून संपवतोय. त्यावर निलेश म्हणतो, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतोय, कारण हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी तुला भेटलो तेव्हा तू पूर्णपणे वेगळ्या अंदाजात आणि वेगळ्या टोनमध्ये बोलत होतीस. आणि ही टोन तिची अजिबातच नव्हती. आधी कधीही तिने अशा टोनमध्ये निलेशशी बोललं नव्हतं. इथे राका त्या म्हाताऱ्या माणसाला नोटीस करते, जो सतत तिच्याकडेच बघत होता. तो जणू तिला फॉलोच करत होता. राका त्याच्याकडे वारंवार बघते आणि तो तिला एकटक पाहत असतो. त्यामुळे ती अस्वस्थ होते. मग ती निलेशला त्या म्हाताऱ्या व्यक्तीबद्दल सांगते. पण जेव्हा निलेश पाहतो तेव्हा तो म्हातारा अचानक गायब होतो. दरम्यान राका निलेशला सांगते की तिने त्या मुलीला पाहिलं होतं, जिचं नाव होतं जोईता, जिला एका माणसाने निर्दयपणे मारलं होतं. ही गोष्ट राकाला खूपच त्रासदायक वाटत होती, कारण तिने जे पाहिलं होतं त्यामागची कहाणी तिला माहिती नव्हती. तिच्या मनात उत्सुकता निर्माण होते की जोईताबरोबर नक्की काय झालं असेल. निलेश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो की जे काही राकासोबत घडलं त्यासाठी ते लोकही काही अंशी जबाबदार आहेत. कारण त्या रात्री झालेला अपघात निलेशमुळेच झाला होता. पण तो अपघातही त्या मुलीमुळेच झाला होता, जिला त्याने रस्त्यावर पाहिलं होतं आणि ज्याला तो कधीच विसरू शकत नव्हता. आता राका निघायला लागते आणि निलेशला मिठी मारते. जेव्हा तिला निलेशचा गळा कापलेला दिसतो त्यामुळे ती थोडीशी घाबरते. पण निलेश म्हणतो की तू पूर्णपणे ठीक आहे आणि लगेचच ती जखमही नाहीशी होते. मग दोघेही तिकडून निघून जातात. राका जेव्हा कॅबने जात असते तेव्हा तिला बाजूच्या सीटवर तीच मुलगी बसलेली दिसते. राका तिचा फोटो काढू लागते, पण ती मुलगी तिला म्हणते, फोटो काढू नकोस, नाहीतर मला त्रास होईल. कॅब ड्रायव्हरलाही ती मुलगी दिसत होती. पण जसं तो मागे वळून पाहतो तशी ती मुलगी गायब होते आणि पुढच्या क्षणी ती राकाला पजेस करते. आता आपण राकाला एका थेरपिस्टकडे पाहतो, जिथे ती आपली परिस्थिती सांगते. पण डॉक्टर उलट स्पष्टीकरण देतात की हे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असू शकतं, जे त्या अपघाताच्या ट्रॉमामुळे ट्रिगर झालं आहे. राका वैतागते, कारण डॉक्टर तिचं खरं बोलणं समजून घेतच नव्हती आणि उलट भूत-प्रेत काहीही नसतं असं म्हणत होती. तिथेच तिच्या बाजूला जोईता उभी असते, जिला पाहून राका खूप घाबरते. यानंतर राका निलेशकडे जाते, जिथे ती प्रेमाने त्याच्याशी बोलते. त्याच्या जवळ येते आणि विचारते की ते लग्न कधी करतील. पण निलेश तिचा आवाज ऐकून घाबरतो, कारण तिचा आवाज अचानकच बदलतो आणि तेव्हाच त्याला राकाचा फोन येतो, जी खरं तर घरी पोहोचलेली असते. म्हणजेच निलेशसमोर बसलेली ती मुलगी खरं तर राका नव्हती, तर तिच्या रूपात जोईता होती. घरीसुद्धा राकाच्या रूपात जोईता तिच्या आईला दिसते आणि रात्री राका आपल्या रूममध्ये झोपलेली असते. तिथे जोईता तिच्यावर हल्ला करते. त्यामुळे राका घाबरते आणि तिचे आईवडील तिला सांभाळतात. म्हणजेच जे काही घडतंय ते सगळं जोईताशी संबंधित होतं. पुढच्या दिवशी राका निलेशसोबत कुठेतरी निघालेली असते आणि तो म्हातारा पुन्हा त्यांना फॉलो करतो. खरं तर हे दोघं मदतीसाठी सौदामिनी नावाच्या एका शमनकडे जात असतात. वाटेत राका निलेशला सांगतो की मृत्यू आणि जीवन यांच्या दरम्यान एक ग्रे एरिया असतो आणि कदाचित जोईता तिथेच अडकलेली आहे. आणि त्यांना हे शोधून काढावं लागणार होतं की अखेर जोईताला काय हवं आहे. त्यासाठी त्यांना त्या झोनमध्ये जावं लागणार होतं. आता त्यांना नक्कीच झालं होतं की जोईता जिवंत नव्हती. पण राका मात्र तिची कहाणी समजून घेण्यासाठी खूपच उत्सुक होती. कारण सगळ्यात मोठा प्रश्न होता की जोईताने तिलाच का निवडलं. ती तर जुहीलाही निवडू शकली असती, पण राकाच का? इथे निलेशही तिला सांगतो की त्या दिवशी त्याच्यासोबत स्ट्रेंज गोष्टी घडल्या होत्या. त्या शेवटच्या रात्री त्याच्या तोंडातून खूप सगळे केस बाहेर आले होते आणि तो सीन खूपच भयंकर होता. आता ते दोघं सौदामिनीला भेटायला जातात. सौदामिनी राकाला अर्धवट बेहोश करून तिच्याकडून सगळं विचारते की हे काय चाललंय, तू कोण आहेस, जोईता कोण आहे. पण मध्ये जोईता राकाला पजेस करते आणि अचानक तिथल्या सगळ्या लाईट्स फ्लिकर होऊ लागतात. पोझेशनमध्ये राका सौदामिनीवर हल्ला करते आणि तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करते. ती ओरडते की सगळ्यांना मारून टाकेल, लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल आणि त्यांना किंमत चुकवावीच लागेल. सौदामिनी तिच्यावर पवित्र राग टाकते आणि लगेचच राका खिडकीतून उडी मारते. सौदामिनी निलेशला सांगते जयताला काय हवं आहे ते फक्त राकाच सांगू शकते. आणि इथेच तिसरा एपिसोड संपतो. चौथा एपिसोड सुरू होतो. तिथे राकाला दाखवलं जातं खिडकीतून उडी मारल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झालेल्या होत्या आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं. रात्री राका आपल्या रूममध्ये आराम करत असते, पण अचानक एका आवाजाने तिची झोप उघडते. तिला जाणवतं की कुणीतरी तिच्या आसपास आहे. ती घाबरून खाली बघते तर तिला जोईता दिसते. राका घाबरून जाते, पण पुढच्या क्षणी जोईता गायब होते. मात्र बिछाण्याखाली राकाला
एक जुना स्टाईलमधला लायटर सापडतो. तो ती बघते पण तिला ओळख पडत नाही आणि तो स्वतःजवळ ठेवते. यानंतर सीन ऑफिसर गोपालकडे वळतो. तो राकाच्या बातम्या पाहत असतो. त्याची बायको अजूनही त्याच्यावर रागावलेली असते की तो आपल्या मुलीची जबाबदारी सोडून बाकी सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतो. ती त्याला सांगते की आज त्याने आपल्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जायलाच हवं, कारण तिला रॅशेस आले आहेत आणि तिचं लग्न तर होतच नाहीये. त्यात ही स्किन प्रॉब्लेमसाठी अजून त्रासदायक ठरतील. गोपाल मग आपल्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. हेच ते हॉस्पिटल होतं जिथे निलेशही येतो. तो राकाची विचारपूस करतो. राका बहुतेक वेळ बेशुद्धच असते आणि मध्येच फक्त जोईता हे नाव घेत असते. गोपाल निलेशची आपल्या मुलीशी ओळख करून देतो. राकाचे बाकी मित्रही तिथेच असतात. गोपाल निलेशला आपल्या मुलीच्या रॅशेसबद्दल सांगतो. तेव्हा निलेशला धक्का बसतो, कारण अपघातानंतर त्यालाही असेच रॅशेस आले होते, जे नंतर आपोआपच नाहीसे झाले होते. गोपाल मग आपल्या मुलीला डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घ्यायला पाठवतो आणि निलेशशी बोलत राहतो. तेव्हाच तिथे तोच म्हातारा माणूस येतो. तो खूपच घाबरलेला आणि त्रस्त असतो. तो ऑफिसर गोपालला विचारतो, राका सापनकोला जंगलातून सापडली आहे का? गोपाल आश्चर्याने म्हणतो, तुला हे का विचारायचं आहे? तो सांगतो की त्याने बातम्यांमध्ये पाहिलं होतं की सापनकोला जंगलातून एक मुलगी सापडली आहे. आता ऑफिसर त्याला विचारतात की तो असा का विचारतोय? तर तो सांगतो की त्याने बातम्यांमध्ये पाहिलं की राका वारंवार जोईताचं नाव घेत होती आणि जोईता म्हणजे खरं तर त्याचीच नात होती, जी खूप वर्षापूर्वी सपानकोलाच्या जंगलाजवळून गायब झाली होती. त्याला समजलं होतं की सपानकोलाच्या आसपास कुठली तरी मुलगी सापडली होती. म्हणूनच तो राकाच्या मागे लागला होता, जेणेकरून त्याला आपली नात सापडेल की नाही याबद्दल राकाकडून काहीतरी माहिती मिळेल. ऑफिसर गोपाल त्याला सांगतात की सध्या तरी त्याने तिचा फोटो आणि आपला नंबर देऊन जावा. नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं जाईल, कारण सध्या राकाची तब्येत ठीक नाही, म्हणून तिच्याकडून काहीही विचारता येणार नाही. तो राकाचे मित्र जे तिला भेटायला आले होते ते उलटी करत खोलीतून बाहेर पडतात. हे पाहून निलेश आणि गोपाल खोलीत आत जातात. तर आत राका चिखलची उलटी करत दिसते. हे पाहून सगळेच खूपच घाबरतात, कारण मातीची उलटी कुणी कसं काय करू शकतं आणि ही गोष्ट खूपच वेअर्ड होती. यानंतर ऑफिसर गोपाल आपल्या घरी दाखवले जातात. तिथे त्यांची पत्नी मुलीबद्दल बोलत असते आणि ते मात्र खूपच टेन्शनमध्ये असतात. ते सांगतात की त्यांच्या मुलीला अशा अंगावर पुरळ उठल्या होत्या, तशाच निलेशलाही उठल्या होत्या, पण त्या आपोआप बऱ्या झाल्या होत्या. गोपालची पत्नी आता मुलीच्या लग्नाबद्दल बोलते आणि त्यावरून दोघांमध्ये वाद होतो. गोपाल आपल्या डिपार्टमेंटमधल्या एका ऑफिसरला फोन करून विचारतात की जोईता नावाची कुठली केस त्यांच्याकडे आली होती का, कारण हेच नाव त्यांनी आधीही ऐकलं होतं. तोवर त्यांची मुलगी येऊन सांगते की तिला अजून लग्नाची घाई नाही आहे, आधी तिला करिअर करायचं आहे. जाताना ती आणखी एक गोष्ट सांगते, जर मुलीचं लग्न नाही झालं तर ती मेल्यानंतर चुडेल बनते का? ही गोष्ट ऐकून गोपाल अधिकच हादरतात. दरम्यान राका शुद्धीवर येते. तिच्याजवळ निलेश बसलेला असतो. राका सांगते की जोईता तिला काही सांगू इच्छिते आणि जोपर्यंत तिला हे समजत नाही तोपर्यंत तिला चैन मिळणार नाही. राका निलेशला एक लायटर दाखवते आणि सांगते की ते जोईतानेच दिलं होतं. यात काहीतरी रहस्य आहे, पण हे सौदामिनीलाच समजू शकेल. निलेश तिला हॉस्पिटलमधल्या लोकांपासून लपून सौदामिनीकडे घेऊन जातो. सौदामिनी लायटर पाहून सगळी गोष्ट ओळखते आणि सांगते की हो, यामधून मदत मिळू शकते, पण हे खूप रिस्की आहे, कारण कोणती आत्मा येईल, ती चांगली असेल की वाईट असेल हे सांगता येत नाही आणि ती आत्मा राकाला नुकसानही करू शकते. पण राका सांगते की ती आधीच आजारी आहे, आता त्याहून अधिक वाईट काय होणार, आणि कदाचित जोईताची आत्मा सांगू शकेल की राका या सगळ्यापासून कशी मुक्त होईल. अखेरीस सौदामिनी तिचं म्हणणं मान्य करते आणि प्लॅनचेट सेशन सुरू करते. दरम्यान ऑफिसर गोपाल आपल्या घरी असतात आणि त्यांना त्यांच्या मुलीच्या रूपात जोईता दिसते. ती सांगते की सगळं बर्बाद झालं आहे आणि ती खूप मोठ्या वेदनेत आहे. हे पाहून आणि ऐकून गोपाल पूर्णपणे हादरतात. दरम्यान सौदामिनी आत्म्याशी संवाद साधण्याचं सेशन सुरू करते आणि जोईताची स्पिरिट आता राकाच्या आत आली होती. त्यामुळे सगळीकडे खूप मोठी हालचाल सुरू झाली होती आणि या ठिकाणी चौथा एपिसोड संपतो. 5वा एपिसोड सुरू होतो ऑफिसर गोपालपासून. ते जोईताबद्दल जुने केस तपासत असतात. ते कॉन्स्टेबलशी या विषयावर बोलतात आणि सांगतात की काल रात्री त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांच्या मुलीच्या रूपात ती मुलगी दिसली होती. ती पेतनी दिसली होती. कॉन्स्टेबल सांगतो की आजकाल मुलींना घरात ओझं समजलं जातं, तर त्यांचं लग्न मोठ्या घरात झालं तर ठीक, नाहीतर त्यांना घराच्या कोपऱ्यात पडलेलं ओझं मानलं जातं. आणि ही मानसिकता कुठून आली हे माहिती नाही, पण हीच त्यांच्या समाजातील सर्वात कॉमन परिस्थिती आहे. हे ऐकून ऑफिसर गोपाल गोंधळून जातात की ही पत्नी आहे तरी कोण, तिच्यासोबत काय घडलं होतं आणि ती काय सांगू इच्छिते. यानंतर आपण राकाला पाहतो, जी आपल्या घरी असते. आता ती खूपच त्रस्त दिसते. तिला आपल्या बेडवर जोईता दिसते, ज्यामुळे ती घाबरते, पण आता ती समजून घेण्याचा प्रयत्न करते. ती जोईताला सांगते की तिला माहिती नाही की ती काय करू शकेल, पण ती नक्कीच प्रयत्न करेल की तिच्यासोबत काय घडलं हे शोधून काढण्यासाठी.
दुसऱ्या दिवशी राका निलेशसोबत त्या खड्ड्याजवळ जाते जिथून ती सापडली होती. तिथे पोहोचल्यावर समोरचे घर पाहून राका म्हणते की हे तेच घर आहे जे तिने स्वप्नात पाहिलं होतं, जिथे कुणीतरी जोईताला मारलं होतं. ती पुढे सांगते की लायटर खरं तर एक विसल आहे जी बहुतेक जोईताचीच आहे आणि त्या माध्यमातून जोईता काहीतरी सांगू इच्छिते, कदाचित तिच्या खुनाबद्दल. ती राकाला सत्य शोधून काढायला भाग पाडते आहे, कारण फक्त सत्य समोर आलं तरच जोईताला मुक्ती मिळेल आणि राकाही मोकळी होईल. निलेश शंका घेतो की हे खरंच जोईता आहे का, पण राका खात्रीने सांगते की हो, हीच जोईता आहे. तिला कसं माहिती नाही, पण तिने हे नाव घेतलं होतं आणि ती खात्रीने म्हणते की आत्मा जोईताचीच आहे. म्हणजे आता राकाला पूर्ण विश्वास बसतो की हे सगळं काहीतरी जोईता नावाच्या मुलीशी जोडलेलं आहे. ते दोघं त्या घराकडे जातात. राका त्या घराचा फोटो काढते. त्या घराचं नाव होतं मधुबन. घरी आल्यावर राका हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करते. दरम्यान आपण ऑफिसर गोपालला स्टेशनमध्ये पाहतो. त्यांच्याकडे एक बाई रडत रडत पडत येते आणि सांगते तिच्यासोबत नंदुपाल आणि त्याच्या गँगने जबरदस्ती केली आहे. ऑफिसर तिची रिपोर्ट लिहू लागतात, पण कॉन्स्टेबल त्यांना थांबवतो. ते म्हणतात की नंदुपाल हा स्थानिक पंचायत प्रमुख बिजोनचा मुलगा आहे. त्याच्या विरुद्ध रिपोर्ट लिहिणं योग्य नाही. तेवढं तिथे नंदू स्वतः येतो. तो गोपालशी उर्मटपणे वागतो आणि उलट त्यांना धमकी देतो की तो त्यांना चापट मारेल. एवढंच नाही तर तो म्हणतो मुलगी ही वापरण्यासाठीच असते. त्याचं धाडस इतकं वाढतं की तो ऑफिसरच्या मुलीबद्दलही अश्लील बोलतो. हे ऐकून ऑफिसर गोपाल रागावतात आणि त्याला उलट चापट मारतात. त्यामुळे नंदू घाबरून स्वतःची पॅन्ट ओली करतो. म्हणजेच आता पासा पलटला होता. ऑफिसर त्याला आणि त्याच्या गँगला लॉकअपमध्ये टाकतात आणि रिपोर्ट फाईल करतात. बाहेर आता जोईताचे आजोबा आलेले असतात. ते बऱ्याच दिवसांपासून गोपालला भेटण्यासाठी धडपड करत होते. त्याचवेळी बिजोन पालही येतो आणि म्हणतो की मुलगी त्याला सुपूर्द करा. केस फाडून टाका आणि कुठलीही केस नको. पण ऑफिसर म्हणतात की आधीच केस फाईल करून झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात त्याला नेलं जाईल. गुन्हेगारांना शिक्षा मिळेल आणि जर बिजॉनमध्ये आला तर त्याच्यावरही केस होईल. हे ऐकून बिजॉन त्यांना शिव्या देऊ लागतो. पण ऑफिसर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे बिजॉन तिकडून निघून जातो. आता ऑफिसर गोपाल त्या वृद्ध माणसाशी बोलतात. तो सांगतो की काही दिवसांपूर्वी त्याने सपानकोला इथे झालेल्या अपघाताची बातमी ऐकली होती आणि त्याची स्वतःची नात जोईता सपानकोलामधून बऱ्याच वर्षापूर्वी गायब झाली होती आणि राकाने तिचं नाव घेतलं होतं. तो पुढे सांगतो की राकाने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये मधुबनचा उल्लेख केलेला होता आणि एका विसलचा उल्लेख केला होता आणि ज्यावर नंबर होता 1069. ही विसल दुसऱ्या कोणाची नसून जोईताचीच होती. म्हणजे राकाची इंट्युशन पूर्णपणे बरोबर होती. तो पुढे सांगतो की जोईता 15 वर्षापूर्वी गायब झाली होती. ती त्याच्या मुलीची मुलगी होती. जोईताचे आई-वडील आता हयात नाही. त्याने जोईताला खूप शोधलं, पण ती कधीही सापडली नाही. ती NCCमध्ये होती म्हणून ती विसल वापरायची. तो अजून सांगतो की जोईता 22 सप्टेंबर 2008 रोजी गायब झाली होती. हे ऐकताच गोपाल थक्क होतो, कारण राका आणि तिच्या मित्रांचा अपघातसुद्धा सपानकोलाच्या अगदी जवळच्या त्याच दिवशी झाला होता, म्हणजे 15 वर्षांनी. नंतर तो गोपालला जोईताचा फोटो दाखवतो. तो फोटो पाहताच गोपाल हादरतो, कारण काल रात्री त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुलीमध्ये हिचा चेहरा पाहिला होता. यानंतर पुढच्या सीनमध्ये गोपाल राकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात. तिथे राका सांगते की जोईता मेली आहे आणि तिला सपानकोलाच्या जवळच्या मधुबनच्या आत चाकूने मारलं गेलं होतं. पण खून करणाऱ्याचा चेहरा तिला दिसला नव्हता. निलेश म्हणतो की जोईता कशी मेली आणि कुणी मारलं हे समजत नाही. तोवर तिची आत्मा राका, निलेश आणि त्याच्या आजूबाजूला भटकत राहील. यावर गोपाल सांगतात की त्यांनी सुद्धा त्यांच्या घरी जोईताला पाहिलं आहे आणि त्यांना काहीच समजत नाही आहे की नेमकं काय चाललंय. पुढच्या सीनमध्ये राका तिच्या घरी असते. तिला आरशात जोईता दिसते. ती स्वतःच्या पोटाला हात लावते आणि राकाला सुद्धा पोटात वेदना जाणवायला लागतात. तेव्हा निलेश तिच्या घरी भेटायला येतो. राका सांगते की तिच्या पोटात काहीतरी जाणवतंय आणि तिला उलटे होत आहे. ती वॉशरूममध्ये जाते. इतक्यात जोईता निलेशला दिसते आणि त्याला म्हणते की त्याने तिच्याशी लग्न करावं, कारण ती परत जाऊ शकणार नाही आणि तिच्या पोटात त्याचं मूल आहे. हे ऐकून निलेश घाबरून जातो. तोपर्यंत राका वॉशरूममधून बाहेर येते आणि तिला तीव्र वेदना होतात. त्याचवेळी गोपालचा फोन येतो. ते तिची SDPOशी बोलणी करून देतात. SDPO सांगतात की जोईता रॉयची मिसिंग केस 15 वर्ष जुनी केस आहे आणि कधीच सॉल्व्ह झाली नाही. ती अजूनही अनसॉल्व्ड केस आहे, पण कदाचित राकाच्या मदतीने ती केस सुटू शकते. म्हणून राकाने येऊन तिला जे जे माहिती आहे ते सगळं सांगावं. ते पुढे गोपालला सांगतात की राकाने सोशल मीडियावर पोस्ट करणं अजिबात योग्य नव्हतं, कारण त्यामुळे या केसशी संबंधित लोक सावध होतील आणि राका त्यांना ओळखत नाही, पण ते मात्र राकाला ओळखतील. हे राकाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं. ते सांगतात की एक जोईता जी होती ती NCCमध्ये त्यांच्या अंडर काम करत होती. आता ही जोईता आहे की वेगळी हे राकाशीच बोलून कळेल. आणि यावरच 5वा एपिसोड इथे संपतो. 6वा एपिसोड सुरू होतो निलेश आणि राका यांना दाखवून.
जे SDPO प्रकाश यांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला आलेले असतात. प्रकाश सांगतात की त्यांनी देखील 15 वर्षापूर्वी एका जॉयता नावाच्या मुलीला खूप शोधलं, पण ती कधीच सापडली नाही आणि आता राका जी आहे ती देखील जॉयताचं नाव घेत आहे. म्हणून त्यांना आधी बघायचं आहे की त्या दोघी एकच व्यक्ती आहे की वेगळ्या. मग राका त्यांना ती विसल दाखवते ज्यावर 1069 नंबर लिहिला असतो. प्रकाश लगेचच ओळखतात की ही तीच जॉयता आहे जी त्यांच्या अंडरमध्ये NCCमध्ये होती. पण आता ती राकाकडे कशी आली? त्यावर राका सांगते की जॉयतानेच तिला दिली होती आणि तिच्या विजन्समध्ये तिला दाखवलं होतं की तिचा मृत्यू कसा झाला होता. राका पुढे सांगते की ती सपानकोलाच्या जवळ अपघातानंतर काही दिवस हरवलेली होती, बेशुद्ध अवस्थेत होती आणि जेव्हा ती परत आली तेव्हापासून तिच्यासोबत जॉयता नेहमीच फिरत असते. प्रकाश म्हणतात, म्हणजे एक भूत? त्यावर राका म्हणते, हो, स्त्रीभूत म्हणजे पेटणी, जिची एखादी इच्छा अपूर्ण राहते किंवा तिला मारलं जातं तेव्हा ती पेटणी बनून परत येते. यानंतर प्रकाश विचारतात की जॉयताला त्यांनी सपानकोलामध्ये पाहिलं होतं आणि 15 वर्षापूर्वी जेव्हा ती NCCमध्ये होती तेव्हा सपानकोलाबद्दल बोलायची. त्या जंगलाने तिला खूपच आकर्षित केलं होतं आणि तिथे जायला ती नेहमी उत्सुक असायची. त्याच वर्षी ती गायब झाली, म्हणजे 2008मध्ये. त्यावेळी प्रकाश सेवेत नव्हते, पण तरीही पोलिसांसोबत मिळून त्यांनी खूप शोधलं, पण ती कधीच सापडली नाही. आता राका आणि निलेश सांगतात की राकाच्या विजन्सप्रमाणे ती मधुबन घराच्या आत मारली गेली होती. जर त्यावेळेचे तिचे काही मित्र असतील तर कदाचित त्यांच्याकडून काही कळू शकेल. पण प्रकाश सांगतात की त्यांना पचत नाही आहे, कारण जॉयता जिवंत कशी असू शकते? कारण ती गायब झाल्यानंतर त्यांना जॉयता नावाने काही पत्र देखील आली होती. त्याच वर्षी बनारसहून एक पत्र आलं होतं, दुसरं 2011मध्ये आणि तिसरं पॉंडिचेरीवरून 2019मध्ये आलं होतं. हे ऐकून राका म्हणते, असं कसं शक्य आहे? कारण तिने स्वतः जॉयताला संपताना पाहिलं होतं, अगदी मर्डर वेपनही पाहिलं आहे. प्रकाश म्हणतात की जर पत्र आली होती तर राकाने तिला मरताना कसं पाहिलं? आणि जर ती खरोखरच मेली असेल तर पत्र कोण पाठवत होतं? आता राका त्यांना विचारते की कदाचित जॉयताचे काही मित्र असतील का? त्यावर प्रकाश सांगतात की तिचा कोणी खास मित्र नव्हता, शोमन आणि कुणाल, ज्यांच्याशी ती थोडंफार बोलायची. प्रकाश म्हणतात की ते या बाबतीत थोडंफार शोधून पाहतील, पण मुख्य प्रश्न असा होता की जर जॉयता जिवंत आहे तर मग ही व्हिसल देणारी आणि राकाच्या विजनमध्ये दिसणारी मुलगी कोण आहे? दरम्यान आपण एका बाईला पाहतो जी राकाची सोशल मीडिया पोस्ट पाहून आपल्या नवऱ्याला सांगते की तिला मधुबनबद्दल काही माहिती नाही, पण 15 वर्षापूर्वी जॉयता तिची मैत्रीण होती. ती लगेचच राकाला याबद्दल मेसेज करते. यानंतर आपण राका आणि निलेशला पाहतो जे बोलत असतात की जॉयता 2008मध्ये मिसिंग झाली होती, पण 2019मध्ये तिचं पत्र आलं होतं, म्हणजे ती जिवंत होती. मग ती इतकं वर्ष कुठे होती आणि 2019मध्ये का परतली, आणि तेही सपानकोलामध्येच का? ते पुढे पोलीस ऑफिसर गोपालकडे जातात आणि त्यांना सगळं सांगतात. तिथे राका म्हणते की तिच्या विजनमध्ये तिने ते घर आताच्या अवस्थेपेक्षा थोडं जुनं पाहिलं होतं, पण असं कसं शक्य आहे हे तिला समजत नाही. गोपाल सांगतात की ते जॉयता आणि तिच्या त्या 2 मित्रांविषयी चौकशी करू पाहतील, पण प्रकाश आणि गोपाल दोघेही राकाबद्दल चिंतित होतात, कारण आता ती एका खुनाच्या तपासाचे भाग झाली होती आणि तिच्या सिक्युरिटीची काळजी त्यांना वाटते, म्हणून ते तिला या केसपासून दूर राहायला सांगतात. पण राका ठामपणे सांगते की जर ती या केसपासून दूर राहिली तर जॉयता तिला एकटी सोडणार नाही. जॉयता स्वतः तिला तपास करायला लावत आहे. शिवाय तिला देखील जाणून घ्यायचं आहे की जॉयताचा खून कसा आणि का झाला, आणि जर ती जिवंत असेल तर ती कुठे आहे आणि असं का करते आहे. यानंतरच्या सीनमध्ये ते प्रकाशच्या घरी जातात. तिथे प्रकाश त्यांना जॉयताची पत्र दाखवतो. ती पाहून बऱ्याच अंशी स्पष्ट होतं की ही पत्र जॉयताने स्वतःच लिहिली होती. त्या पत्रातून हे स्पष्ट दिसतं की ती आयुष्यापासून कंटाळली होती आणि कोणत्या तरी गोष्टीमुळे खूप जास्त त्रस्त होती. राका म्हणते, जर ती 2019पर्यंत जिवंत होती तर तिच्या विजनमध्ये दिसणारं घर खूप वेगळं होतं, जिथे तिचा खून झाला. त्या घराचं रूप 4 वर्षात एवढं कसं काय बदलू शकतं? राकाला विश्वासच बसत नाही की जॉयता 2019पर्यंत जिवंत होती. तिच्यामध्ये ती आधीच संपली असावी. यानंतर राका त्या मैत्रिणीबद्दल सांगते, जिचा तिला आज मेसेज आला होता. तिचं नाव आहे उमा. राका उद्या तिच्याशी बोलेल. प्रकाश मग सांगतात की शोमनकडूनही काहीतरी माहिती मिळू शकते. त्यांच्या माहितीनुसार शोमन चांगला मुलगा नव्हता. त्याने एका मुलीला धोका दिला होता आणि तिला नुकसान पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता. बाब पोलिसांपर्यंत गेली होती, तरीही जॉयता त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. प्रकाश आणि आजोबांनी तिला खूप समजावलं होतं, पण ती काही ऐकली नव्हती आणि त्या रात्री ती गायब झाली. त्याच रात्री ती शोमनसोबत कारमध्ये होती. शेवटचं ती सपानकोलाच्या जवळ दिसली होती. आणि इथे राका सांगते की जॉयता प्रेग्नेंट देखील होती. तुम्हाला आठवत असेल की एक सीन होता जिथे राकाच्या पोटात वेदना झाल्या होत्या आणि तिला उलटीही झाली होती. त्यामुळे कदाचित जॉयता हे समजावून सांगू इच्छित होती की ती प्रेग्नेंट आहे. प्रकाश म्हणतात की त्यांना याची माहिती होती. त्याने जॉयताशी बोललंही होतं, जिथे ती म्हणत होती की शोमन सगळ्या गोष्टींची काळजी घेईल.
थोड्या वेळाने निलेश आणि राका तिकडून निघून जातात आणि ऑफिसर गोपालला कॉल करून सर्व काही सांगतात. अचानक ऑफिसर गोपाल हे ऐकून म्हणतात की या पत्रांचा मूळ पत्ता तपासून पाहणार आहेत आणि जयताच्या आजोबांसोबत याबद्दल बोलण्यासाठी जात आहे की शेवटी काय प्रकरण आहे. रागा निलेशला सांगते की कदाचित शोमनला मुलगी हवी नव्हती, त्यामुळे त्याने जयताला मारलं असेल आणि या गोष्टी तिच्या विजनच्या तपशिलाशी जुळत नाही आणि तिच्या विजन चुकीच्या कशा काय होत आहेत. इतक्या शोमनचा कॉल येतो आणि तो जयताला भेटायला येतो आणि याबरोबरच 6वा एपिसोड इथेच संपतो. 7वा एपिसोड सुरू होतो. ऑफिसर गोपाल जयताच्या आजोबाला भेटायला येतात त्यापासून. ते सांगतात की जयता जिवंत आहे किंवा होती हे त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 15 वर्ष ती त्यांच्या संपर्कात नव्हती. पण प्रकाश सरला पत्र लिहिण्याचं काय कारण होतं आणि जर तिला मदत हवी असती तर ती आपल्या आजोबांकडून घेऊ शकली असती. ते पुढे सांगतात की शोमन आणि कुणालबद्दल जयताने कधीच उल्लेखही केला नव्हता, पण प्रकाश सरांबद्दल ती कधी कधी बोलायची. गोपाल सर म्हणतात की त्यांनी त्या आश्रमाची तपासणी केली जिथून पत्र आली आहेत. तिथे 2019मध्ये जयता राहत नव्हती आणि त्याबद्दल कोणालाच काही आठवत नाही. यानंतर आपण राका आणि निलेशला पाहतो जे शोमनला भेटतात. तो तिला त्या रात्रीची कथा सांगतो जी थोडी वेगळी होती, जशी प्रकाशने सांगितली होती. त्यानंतर आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो. शोमन म्हणतो की तो जयताचा बॉयफ्रेंड नव्हता. तिचा खरा बॉयफ्रेंड कुणीतरी दुसराच होता, ज्याने तिचा वापर केला, लग्नाचं वचन दिलं आणि नंतर मागे हटला. जयता खूप त्रस्त होती आणि तिने शोमनला बोलावलं होतं जेणेकरून ती अबॉर्शनसाठी जाऊ शकेल. शोमन तिला स्वतःच्या कारने हॉस्पिटलला नेत होता, पण तो तिला विचारण्याचा प्रयत्न करतो की या बाळाचा वडील कोण आहे, पण ती त्याला काहीच सांगत नाही. कदाचित तिच्या बॉयफ्रेंडने तिला सांगितलं असेल की कोणालाही काहीच सांगू नकोस. याच दरम्यान जयताला तिच्या लव्हरचा कॉल येतो, जो तिला सांगतो की जिथे आहे तिथेच थांब आणि आता तू तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. यामुळे ती खूप खुश होते आणि इथे सुमन तिला सपानकोलाजवळ सोडून गेला होता, पण जाण्यापूर्वी एकदा तो तिला विचारतो की तिच्या लव्हरचं नाव काय आहे, कुणाल की दुसरं कोण. त्यावर ती उत्तर देते की लग्न लवकरच होणार आहे आणि त्यामुळे सर्व काही लग्नाच्या दिवशीच उघड होईल आणि त्यानंतर ती गायब झाली. तो पुढे सांगतो की कुणाल चांगला माणूस नव्हता. 15 वर्षापूर्वी NCC कॅम्पमध्ये एक घटना घडली होती, ज्याचा फ्लॅशबॅक आपण पाहतो. 15 वर्षापूर्वी एका रात्री कुणाल कुणाल जबरदस्ती जयताच्या कॅम्पमध्ये जाऊन तिला प्रपोज करत होता, पण सगळे जागे झाले आणि प्रकाश त्याला थप्पड मारून तिकडून पळवून लावतो. आजकाल कुणाल जिम चालवत आहे, त्यामुळे शोमनचा त्याच्याशी जास्त संपर्क नव्हता. याच दरम्यान आपण जुमाला पाहतो, जी कोणाला तरी कॉल करून सांगते की ती राकाला भेटणार आहे. जयताने तिला बरंच काही सांगितलं होतं, जसं की तिच्या बाळाचा पिता कोण आहे, सपानकोलामध्ये ती कोणाला भेटायला जाणार होती आणि जर कॉलवरील व्यक्तीला हे सत्य लपवायचं असेल तर उद्या त्याने जुमाला 15 लाख रुपये द्यावेत आणि त्यामुळे ती राकाला सत्य सांगणार नाही. याच दरम्यान आपण राका आणि निलेशला पाहतो, जे कुणालला भेटतात. तो सांगतो की त्याचा जयताशी काही संपर्क नव्हता आणि शोमनने कुणालबद्दल सांगितल्याप्रमाणे त्याने जयताला मोलेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि यासारखा तो किस्सा सांगतो जिथे कुणालऐवजी शोमन मोलेस्ट करण्यासाठी कॅम्पमध्ये गेला होता आणि सगळेजण जागे झाले होते आणि प्रकाशने त्याला थोबाडीत मारली होती. म्हणजेच एकच घटना अनेक स्वरूपात सांगितल्या जात होत्या. निलेश आणि राका हे सर्व ऐकून गोंधळले जातात. ते बाहेर पडतात आणि चर्चा करतात की दोन्ही गोष्टीपैकी सत्य काय असू शकतं आणि हे फक्त प्रकाशच सांगू शकतो, कारण कॉमन ग्राउंड त्याच्याकडेच होता. थोबाडीत मारली गेली होती, पण कोणाला मारली हे फक्त त्यालाच माहिती होतं. ते प्रकाशला बोलतात, जो म्हणतो की कुणालने मोलेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो खूपच धोकादायक आणि फिशी पर्सन होता. राका प्रकाशला सांगते की उद्या ती जुमाला भेटणार आहे. प्रकाश सांगतो की बनारस आणि पॉंडिचेरीमधून त्यांना माहिती मिळाली की तिथे जयता नावाची कोणतीही मुलगी राहत नव्हती. कॉल कट झाल्यानंतर राका निलेशशी बोलते की कदाचित कुणालच खरा अपराधी आहे आणि त्याने जयताला लग्नासाठी फोर्स केला. जयताने नकार दिला असेल, त्यामुळे त्याने तिला मधुबनमध्ये नेलं, जिथे त्याने तिला मारून तिथंच दफन केलं. पण यामध्येही काहीतरी फिशी आहे आणि त्यांची गोष्ट पूर्ण होण्याआधीच एक कार त्यांना हिट करण्याचा प्रयत्न करते आणि यासोबतच एपिसोड इथेच संपतो. आता आपण पोहोचलोय फिनालेकडे, म्हणजे 8व्या एपिसोडवर. या एपिसोडमध्ये संपूर्ण सत्य समोर येणार आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की राका आणि निलेशला कारने उडवण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते वाचतात आणि कार निघून जाते. राका निलेशला सांभाळते आणि काही अंतरावर उभी राहिलेली जयता पाहते, जिने त्यांना त्या अपघातापासून वाचवलं. तिच्या शक्तींचा उपयोग करून तिने कार शिफ्ट केली होती. हीच घटना सुरुवातीला घडली होती, ज्यामुळे त्यांचा अपघात झाला होता. राका आता समजते की जयता तिला मरू देणार नाही, कारण राका सत्याच्या जवळ पोहोचली होती. जयता जी पेतनी बनली होती, तिला स्वतःसाठी न्याय हवा होता. पुढच्या सीनमध्ये आपण जुमाला पाहतो, जी कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी जाते, पण ती व्यक्ती तिला सुनसान गल्लीत बोलावतो आणि तिचा गळा कापून संपवतो.
आता आपण ऑफिसर गोपालला पाहतो, जो जयताचे कॉल डिटेल्स मिळवत होता. त्यातून त्याला समजतं की कुणालकडून त्यांना कॉल्स कमी आले होते, पण मेसेजेस खूप आले होते. शेवटच्या कॉलरच्या डिटेल्स अजून बाकी होत्या. त्यानंतर ऑफिसर गोपाल एस-डी-पी-ओ प्रकाशला ही सारी माहिती देतो, जो कुणालला तत्काळ अरेस्ट करण्याचे आदेश देतो. त्याच दरम्यान गोपालला जुमाच्या खुनाबद्दल माहिती मिळते, ज्यामुळे तो अधिकच चिंतित होतो. जुमा ही एक मोठी लीड ठरू शकली असती, पण आता ती संपली आहे. तिची सर्वात मोठी चूक म्हणजे तिने लालच केलं होतं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणजेच ती जयताला न्याय मिळवून देऊ शकली असती, पण तिने पैशांसाठी या प्रकरणाचा उपयोग केला. पुढच्या सीनमध्ये आपण राका आणि निलेशला पाहतो, जे प्रकाशच्याच घरी आले होते. ते प्रकाशच्या पत्नी सुनंदाशी भेटतात. राका प्रकाशला धन्यवाद देते, कारण त्यांच्या मदतीमुळे ती केसमध्ये इथपर्यंत पुढे आली होती आणि ते या प्रकरणाशी खूप व्यक्तिगतदृष्ट्या जोडले गेले होते. ही खूपच चांगली गोष्ट होती. प्रकाश विचारतो की जयता कुठे आहे, कशी आहे, हे जाणून त्याला खूप आनंद होईल. आता आपण गोपालला पाहतो, ज्याने कुणालला अरेस्ट केलं होतं. चौकशीत समजतं की कुणालला जयता हवी होती, म्हणूनच त्याने असं केलं, पण तिच्या गायब होण्यात त्याचा काहीच हात नाही. याच दरम्यान कॉन्स्टेबल ऑफिसर गोपालला जयता आणि जुमाच्या कॉल हिस्ट्री दाखवतो. दोघांची कॉल हिस्ट्री पाहता शेवटचा डायल नंबर एकच होता. कुणाल जुमाबद्दल ऐकून सांगतो की ती एन-सी-सी कॅम्पमध्ये होती आणि आज सकाळी त्याच्याशी भेटायला आली होती. त्याचवेळी आपण राकाला पाहतो, जी घरात आहे आणि तिला जयता दिसते. ती स्वतः बोलते की जर जयता तिला इथपर्यंत पुढे घेऊन आली आहे, तर तिने आता तिच्या किलरशी ही ओळख करून द्यावी. पण त्यावेळी तिला अनोळखी नंबरवरून कॉल येतो. एका अनोळखी व्यक्तीने तिला लगेच मधुबन येण्यास सांगितले. तिथे त्याला जयता कुठे आहे हे सांगायचं होतं. रात्र खूप झाली होती, पण सत्य जाणून घेण्याची उत्कंठा राकाला मधुबनकडे नेत होती. तिथे तिच्यासमोर किलर उभा राहतो आणि सांगतो की हो, जयताला त्यानेच मारला आणि आणि ती त्याच्यावर खूप प्रेमही करत होती. पण मारणे ही त्याची गरज होती. किलरचा चेहरा पाहून राका आणि आपण सर्वच घाबरतो. तर मंडळी, हा किलर दुसरा कोणी नसून प्रकाशच होता. हो, एस-डी-पी-ओ प्रकाश स्वतःच होता, ज्यामुळे जयता नेहमी त्याचाच उल्लेख करत असे. आता कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. तिथे प्रकाशचा जयतासोबत अफेअर होतं आणि ती प्रेग्नंट झाली होती आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण प्रकाशला करायचं नव्हतं. मग मधुबनमध्ये तिला बोलवून त्यानं तिला संपवलं आणि तिच्या मृतदेहाला तिथंच दफन केलं. म्हणजे ज्याचा कॉल आला होता तो प्रकाशच होता आणि त्याने जाणून बुजून तिला सपानकोलामध्ये बोलावलं, जेणेकरून तिला मारल्याचं कुणालाही कळणार नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 15 वर्ष कुणालाही काही माहिती नव्हती. प्रकाश राकाला मारू इच्छित होता, पण ज्योताची आत्मा त्याला थांबवते आणि न्याय घेण्याचा एक मार्ग शोधते, जो तिला राकामध्ये सापडतो. ती प्रकाशला मारण्याचा प्रयत्न करते, पण तो पळून जातो. पण गोपाल येऊन त्याला अरेस्ट करतो, कारण शेवटच्या डायल नंबरवरून हे स्पष्ट झालं होतं की प्रकाशच सगळ्यांना कॉल करत होता आणि जुमाला कॉल करणाराही प्रकाशच होता. तो खूप स्मार्ट होता. त्याने जुमाला मारलं, जेणेकरून सगळे पुरावे नष्ट होतील आणि लेटरची कथाही बनवली. पण हा खेळ फक्त त्याचा नव्हता. जुमा सकाळी कोणाला भेटायला गेली आणि एन्व्हलप देऊन सर्व सत्य सांगितलं. प्रकाशच जयताच्या होणाऱ्या बाळाचा पिता होता. आज ती पैसे घेण्यासाठी गेली होती, ज्यात ती 5 लाख रुपये कुणालला देणार होती. पण तिला माहिती होते की प्रकाश डेंजरस व्यक्ती आहे. जर काही झालं तर कुणाल हा एन्व्हलप पोलिसाकडे पोहोचवेल. म्हणजेच ती एक बॅकअप प्लॅन तयार करून गेली होती. अशा प्रकारे गोपालला सर्व सत्य कळतं आणि जुमा आणि जयता यांना शेवटचे कॉल्सही प्रकाशच्या जुन्या नंबरवरूनच आले होते. शेवटी प्रकाशला अरेस्ट केलं जातं. पण केस अजून संपलेला नव्हता, कारण जयताची लाश मिळाली नव्हती. शेवटी जयता स्वतः राकाला मार्ग दाखवते आणि तिला त्या खड्ड्यात नेत जाते, जिथे प्रकाशने तिला दफन केलं होतं आणि ही केस इथेच संपते. पण जयता अजूनही शांत होत नाही. पुढच्या सीनमध्ये ती कुणालवर हल्ला करते आणि असंही दिसतं की ती सर्वांचा बदला घेणार आहे, ज्यांनी तिच्यावर मोलेस्टेशन करण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे ही बेंगॉली हॉरर सीरीज पेतनी इथे समाप्त होते. तर मंडळी, ही होती बेंगॉली हॉरर सीरीज पेतनीची भयानक आणि रहस्यमय कहाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.